तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरासह ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र समोर आले आहे। अनेक ऑटो चालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असतात। ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक विद्यार्थ्यांना कोंबून बसवलं जात असून विद्यार्थ्यांची जड शालेय दप्तरे ऑटोच्या खिडक्यांना बाहेर लटकवून वाहतूक केली जात आहे। सकाळ, दुपार आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत शहरातील विविध रस्त्यांवर हे धोकादायक दृश्य रोज पाहायला मिळत आहे। अनेक विद्यार्थ्यांना ऑटोच्या मागील बाजूस उभे राहून किंवा एकमेकांवर बसून प्रवास करावा लागत आहे। बाहेर लटकणाऱ्या दप्तरांमुळे एखादे वाहन जवळून गेल्यास किंवा अचानक ब्रेक लागल्यास विद्यार्थ्यांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पालकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही संबंधित यंत्रणा आणि बाळापूर वाहतूक पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नियमांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे। मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद हाशम, बाळापूर।